विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये आपण बघितलं की इतिहासाचे तुम्हाला मी जे पहिले 3 घटक आहे, इतिहासाची साधने यावरती व्हिडिओ आपल्याला मी पाठवलेला आहे. दुसऱ्या घटकावरती पण व्हिडिओ मी आपल्याला पाठवलेला आहे, युरोप आणि भारत. तिसऱ्या घटकाचाही पण व्हिडिओ मी आपल्याला पाठवलेला आहे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. हे तिन्ही घटकाचे व्हिडिओ मी आपल्या ग्रुपवरती सगळ्यांना पाठवलेले आहेत. पुन्हा ते व्हिडिओ पुन्हा बघा आणि पुन्हा तिन्ही घटक तुम्ही व्हिडिओद्वारे समजून घ्या. तिन्ही घटकांचे जे व्हिडिओ मी पाठवल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्या खालचे जे स्वाध्याय ते सर्वांनी आपल्या वर्गपाठाच्या वेळी स्वाध्यायामध्ये सोडून घ्यायचे. त्यानंतर चौथा जो आपण आज घटक बघणार आहोत इतिहास नागरिकशास्त्रामध्ये, त्यामध्ये जो आपला चौथा घटक आहे तो म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. विद्यार्थ्यांनो, 1857चा स्वातंत्र्य लढा तुमच्या लक्षामध्ये आला असेल की आपला भारत देश आणि आपल्या भारत देशाने स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या भारतीयांनी जो संघर्ष केला इंग्रजांबरोबर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, जे 150 वर्षे इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, हे राज्य करत असताना आपल्यावरती भारतीयांवरती अन्याय, अत्याचार आणि आपल्या देशाची पिळवणूक त्या ठिकाणी केली. मग ते संपत्तीच्या बाबतीत आर्थिक शोषण त्या ठिकाणी केलं गेलं. हा सगळा इतिहास आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण बघितलेला आहोत. आता इयत्ता 8वीच्या विषयामध्ये तुमचा जो इतिहास आहे त्यामध्ये चौथा जो घटक आहे तो म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. मग एकूण जो काही आपल्या भारतीयांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो काही लढा दिला त्यामधला एक असा प्रसंग आहे की तो खूप मोठा असा लढा होता आणि त्या लढ्यातून इंग्रजी सत्तेला प्रचंड मोठा असा धक्का दिला गेला की जो 1857मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढला गेलेला स्वातंत्र्य लढा. 1857 साली इंग्रजी सत्तेला हादरून टाकणारा एक मोठा लढा इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या भारतीयांनी लढला किंवा तो लढा दिला, तो आपल्या भारतामध्ये मोठा लढा झाला. त्याला आपण 1857चा स्वातंत्र्य लढा असं म्हटलं गेलं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की 1857चं साल लागला आणि म्हणून अचानक त्या ठिकाणी भारतीयांनी तो लढा दिला का? तर असं नाहीये. किंवा कुठल्याही घटना किंवा कुठल्याही प्रसंगावरती एखादी घटना घडते त्यावेळेस तिला खूप काही कालावधी जातो, त्यानंतर तो प्रसंग घडत असतो. 1857चा हा लढा इंग्रजांच्या विरुद्ध काही अचानक घडलेला लढा नाहीये, अचानक उद्भवलेला प्रसंग नाहीये. तर 1857च्या अगोदरचा जे आपण इतिहास बघितला तर त्यातून आपल्याला लक्षामध्ये येतं की आपण इंग्रजांच्या विरुद्ध सातत्याने संघर्ष करत आलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, आपला ते स्वतंत्र करण्यासाठी सगळे भारतीय इंग्रजांच्या विरुद्ध सातत्याने लढा उभारत आहेत. परंतु 1857च्या पूर्वी सुद्धा अनेक लढे आपण लढले आहोत. परंतु 1857चा हा जो लढा आहे त्याची व्याप्ती, त्याचा जर आपण अभ्यास केला आणि त्या 1857च्या लढ्याच्या मागची भूमिका जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हा लढा किती तीव्र असं त्या ठिकाणी होता हे लक्षात येतं. कारण 1857च्या लढ्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चं स्वातंत्र्य समर नावाचं एक पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला केव्हा जेव्हा संधी भेटली तर 1857चं स्वातंत्र्य समर हे जे विनायक दामोदर सावरकरांनी यांनी जे पुस्तक लिहिले ते खूप सुंदर आहे. त्या लढ्यावरती केव्हाही तुम्हाला ते भेटलं तर जरूर ते पुस्तक तुम्ही वाचा, त्यातून सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप समजून येतील. 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक पुढे अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिलेली आहे. आणि हे पुस्तकाचा ज्यावेळेस अभ्यास केला, वाचन केलं, त्यावेळेस ते वाचन करून ते पुस्तकाचा अभ्यास करून अनेक क्रांतिकारकांना एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली. अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार त्या ठिकाणी झाले. असा 1857चा स्वातंत्र्य लढा आहे. आता 1857च्या पूर्वी किंवा अगोदर काही लढे झालेत का इंग्रजांच्या विरुद्ध? तर झाले. मग कुठले लढे झाले? तर 1857च्या पूर्वीचे जर लढे बघितले तर एक लक्षामध्ये येतं की ज्या भारतामध्ये, आपल्या भारत देशामध्ये ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता होती
किंवा ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन केली, जिथे इंग्रजांचं राज्य होतं, जिथे इंग्रजांची सत्ता होती, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. इंग्रजांनी केलेले अन्याय अत्याचार सहन करावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे, तुम्हाला माहिती ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन केली, आणि मग त्या कंपनीच्या सत्तेमुळे सर्व स्तरामधून भारतीयांचं शोषण होऊ लागलं. मग ते आर्थिक पिळवणूक करणे, कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देणे, जनतेला राबवून घेणे, आपल्या देशातली प्रचंड संपत्ती त्यांच्या देशामध्ये नेणे, थोडक्यात जनतेचं शोषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलं. आणि यामध्ये याची सगळी जाणीव आपल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. आणि मग ही आमची मातृभूमी आहे, ही आमची मायभूमी आहे, तुम्ही परकीय आहात, ह्याही गोष्टी आपल्या भारतीयांच्या लक्षात येऊ लागल्या. आणि त्यामुळे इंग्रजांच्या विषयी आपल्या भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष वाढत गेला. इंग्रज सत्तेविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला, वाढत गेला. शेतकरी आणि सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाले, कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्यानंतर आपल्या भारतीयांची लुटालूट त्या ठिकाणी सुरू झाली. त्यामुळे जी खेडे होती ती खेडे स्वयंपूर्ण असताना ती खेडे स्वयंपूर्ण नाही राहू लागली. खेड्याचा विकास झाला नाही. खेड्यांक पूर्णपणे ब्रिटिशांनी दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार केले. ठराविक पिकांचीच तुम्ही शेतामध्ये पिकं घ्यायची, अशा प्रकारचे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी शोषण होऊ लागलं. आणि म्हणून शेतकरी आणि सामान्यच्या मनामध्ये किंवा सामान्य जनता यांच्या मनामध्ये ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती ब्रिटिशांच्या विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध मनामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि त्यातच शेतकरी आणि सामान्य जनतेची पिळवणूक कंपनी सरकारच्या काळामध्ये झाली. त्यातच आणखीन दुष्काळात 13वा महिना ज्याला म्हणतात, अशातच 1770 पश्चिम बंगालमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ त्या ठिकाणी पडला. मग एवढा प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला असताना इंग्रज राजकर्त्यांचे जनतेशी जे असणारं वर्तन आहे ते मात्र प्रचंड उदासीन आणि संवेदनशून्य राहिलं. की एवढा प्रचंड दुष्काळ पडलाय, अन्न नाही, पाणी नाही, चारा नाहीये, तरी देखील ब्रिटिशांना, इंग्रजांना आपल्या भारतीयांबद्दल अतिशय उदासीनता त्या ठिकाणी दाखवली गेली. संवेदनशून्य असलेलं हे ब्रिटिश सरकार किंवा इंग्रज. आणि म्हणून सन 1763 ते 1857 या काळामध्ये बंगालमध्ये प्रथम संन्यासांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. बघा, म्हणजे 1857च्या पूर्वी सुद्धा अनेक लढे झालेले आहेत, हे लक्षामध्ये येतं आपल्याला. जे संन्यासी आहेत त्यासारख्या संन्यासी लोकांनी, जे फकीर आहेत, शेतकरी आहे, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढे दिलेत. आणि असेच संघर्ष, असेच लढे इंग्रजांच्या विरुद्ध पुढे गुजरातमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, राजस्थान आणि शिवाय दक्षिण भारतात झालेले आहेत. त्यातला एक लढा आहे उमाजी नाईक. त्यांचं छायाचित्र बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, उमाजी नाईक. कोण होते उमाजी नाईक हे? तर उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असा प्रचंड उग्र असा होता, मोठा लढा ब्रिटिशांच्या विरुद्ध होता. आता उमाजींनी काय केलं, तर उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना आणि स्थानिक युवकांना संघटित केलं, एकत्र केलं. एकत्र या, आपण या इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराविरोधात लढलं पाहिजे, अशी प्रेरणा, जाणीव उमाजी नाईकांमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्यांचे जे समाज बांधव होते, जे रामोशी लोक होते, सगळ्या रामोशी लोकांना एकत्र केलं, संघटित केलं. आणि जे युवक होते, तरुण होते, अशाने संघटित केलं आणि एकत्र करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. आणि त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्याचं आणि इंग्रजांची सत्ता झुगारून देण्याचं आव्हान जनतेला केलं. मग अशाच प्रकारे पुढे आपल्या पुणे शहरामध्ये, पुण्यामध्ये, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर अशा भागामध्ये उमाजी नाईक त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा दरारा त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे 1857च्या पूर्वी सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध लढे दिलेत, हे आपल्या लक्षामध्ये येतं इतिहासावरून. पुढे 1832 कंपनी सरकारने उमाजी नाईकांना काय केली, अटक केली. आणि पुढेच आपल्याच पुण्यामध्ये फाशी देण्यात आलं.
तर अशा प्रकारे हा काही आदिवासी रामोशी बांधवांनी, काही युवकांनी अशा प्रकारे इंग्रजांच्या विरुद्ध असा लढा दिला 1857च्या पूर्वीसुद्धा, हे आपल्या लक्षामध्ये येतं. आदिवासी भागातील किंवा भारतातील जे आदिवासी आहे आणि अन्य काही जमिनीही अन्य काही जमातीने सुद्धा इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं. या जमातींचा उदरनिर्वाह जंगल संपत्तीवर आधारित होता. कारण आजही जर तुम्ही बघितले तर आजही आपल्या भारतामध्ये आदिवासी जे आहेत ते आदिवासी आपला उदरनिर्वाह कशामध्ये करतात, तर जंगलामध्ये राहतात आणि जंगलामध्ये असलेल्या फळं म्हणा, जंगलामध्ये असणाऱ्या औषधी वनस्पती म्हणा, यावरतीच ते आपलं जीवन उदरनिर्वाह करण्याचं साधन त्यांना त्या ठिकाणी. याच्या पलीकडे त्यांना जमिनी नाही, काही नाहीये. आणि त्यावेळेस सुद्धा आदिवासी अशाच प्रकारे आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करत होते. पण ब्रिटिश सरकारने काय केलं, साधं त्यांच्या जंगलामध्ये जगण्याचा आणि जंगलावरती उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय सुद्धा त्यांनी हिरावून घेतला. आणि म्हणून भारतातील आदिवासी आणि अन्य जमातींनी सुद्धा इंग्रज सत्तेला प्रचंड मोठ्या प्रमाणाने आव्हान दिलं. कारण या जमातीचा जो उदरनिर्वाहाचा जंगलामधला जो भाग आहे किंवा जंगलाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीवरती त्यांचं उदरनिर्वाहाचं जीवन अवलंबून होतं. इंग्रजांनी कायदा केला आणि त्यांच्या वन हक्कावरती, जंगलाच्या हक्कावरती गदा त्या ठिकाणी आणली. आणि शेवटी परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिसामधले गोंड आदिवासी लोक, बिहारमधील संताळ आदिवासी लोक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढे दिले. महाराष्ट्रामधले, आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधले जे भिल्ल समाजातले लोक आहे, भिल्ल लोक आहे, कोळी लोक आहे, रामोशी, अशा लोकांनी सुद्धा ब्रिटिशांच्या विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणामध्ये 1857च्या विरुद्ध लढे त्या ठिकाणी दिलेला आहे, संघर्ष त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्या कोल्हापूर परिसरामध्ये सुद्धा गडकऱ्यांनी, तसेच कोकणामध्ये फोंड सावंतांनी सुद्धा इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेले आहेत. आणि अशा 1857च्या सालापूर्वी निरनिळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यांमध्ये, काही भागांमध्ये जमीनदार आणि राजवाड्यांनी सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध लढे त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर इथे पाईकांचा उठाव बघा. ओडिशा राज्यामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथले जे काही निर्णय स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक म्हटलं जायचं. आणि राजांनी या पायकांना जमिनी करण्यास मोफत दिल्या. तुम्ही जमिनी करा, त्याचं पीक उत्पादन तुम्हीच घ्या. परंतु त्या कसून ते आपले उदरनिर्वाह ते पाईक करत होते. त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग उद्भवला तर राजाच्या बाजूने त्या लढायला उभं राहायचं, अशी ते अट त्या ठिकाणी होती. पुढे 1803 मध्ये पायकांनी इंग्रजांच्या विरुद्ध पुढे 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतलं आणि इंग्रजांनी पायकांच्या वंश परंपरात जमिनी काढून घेतल्या, ज्या राजांनी त्यांना मोफत दिल्या होत्या कसण्यासाठी. त्यामुळे हे पाईक लोक सैनिक संतापले आणि इंग्रजांनी लावलेल्या या करामुळे मिठांच्या किमतीमध्ये वाढ होऊन सामान्य लोकांचं जीवन अतिशय असह्य झालं. त्याचाच परिणाम पुढे 1857 मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध या पायकांनी सुद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन उठाव केला आणि या पायकांच्या सशस्त्र उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी या ठिकाणी केलेलं. असं एक पायकांचा उठाव म्हणून आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे इंग्रजांच्या विरुद्ध 1857चा स्वातंत्र्य लढा सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काय केलेलं आहे, इंग्रजांच्या विरुद्ध लढे दिलेले आहेत. आता ही जी ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते, परंतु आपले भारतीय सैनिक जरी असले आणि त्यांचे इंग्रजही सैनिक होते, परंतु भारतीय सैनिक आणि इंग्रज सैनिकांमध्ये प्रचंड मोठा याच्या दोघांमध्ये प्रचंड भेदभाव केला जायचा. म्हणजे आपल्या भारतीय सैनिकांना प्रचंड हलाखीची वागणूक दिली जायचं, अपमानाची त्या ठिकाणी वागणूक दिली जायची. तुम्ही याच्यापूर्वी पण इतिहासामध्ये बघितलं आहे की तो कशा प्रकारे आपल्या भारतीय सैनिकांची पिळवणूक केली जायची. आणि म्हणून त्याचे वेतन आणि भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प असायचे. म्हणजे काम आपल्या सैनिकांनी जास्त करायचं, पण पगार कमी, वेतन कमी. इंग्रजांच्या सैनिकांना मात्र वेतन भत्ते चांगले जास्त. आणि मग शेवटी 1806 साली वेल्लोर येथे आणि 1824 साली बराकपूरच्या उठावाने अशा प्रकारे उग्र रूप धारण केलेलं होतं. आता हे सर्व लढे हे त्या परिसरामध्ये झाले, त्या भागामध्ये झाले आणि ते स्थानिक स्वरूपाचे होते किंवा एकाकी होते. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये झाले ते तेवढ्याच भागापुरता तो उठाव होता, किंवा ओडिसामध्ये त्या ठिकाणी काही उठाव होतं तेवढ्या भागापुरता होतात. म्हणजे हे लढे झालेच, परंतु त्या ठिकाणापुरते, त्या भागापुरते मर्यादित स्वरूपामध्ये होते. आणि त्याचा परिणाम काय झाला, इंग्रजांनी हे छोटे मोठे जे लढे होते, जे उठाव होते, ते स्वतःच्या ताकदीच्या बळावरती ते मोडून काढले आणि लोकांमध्ये जो काही असंतोष होता तो त्या ठिकाणी दडपून टाकला गेला. ठीक आहे, दडपून टाकू शकतात,
पण तो नाहीसा करू शकत नाही. असा तो प्रकार त्या ठिकाणी घडत होता. आणि मग इंग्रजांनी छोटे मोठे जे उठाव होते दडपून टाकले. लोकांमधला असंतोष दडपला, पण तो लोकांमधला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो नाहीसा नक्कीच झाला नाही. आणि त्याचा परिणाम हळूहळू एवढा मोठा झाला की हा वणवा, तशी एखाद्या जंगलाला आग लागते, वणवा लागला असं म्हणतो, आणि त्या वणव्यामुळे संपूर्ण जंगल पेटतं, तसा हा जो असंतोषाचा जो वणवा आहे तो वणवा हळूहळू एवढा वाढला की 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये हा सगळा वणवा प्रचंड भारतभर भडकला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर जशी ठिणगी पडावी आणि आग लागावी, तशी त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था निर्माण झाली. आणि भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला जो असंतोष होता, भारतीयांच्या मनामध्ये जी असंतोष, खेद होता, तो सगळा बाहेर त्या ठिकाणी पडला. आणि या लढ्याला एक प्रचंड लढ्याच्या रूपाने, उठावाच्या रूपाने तो उद्रेक, अभूतपूर्व उद्रेक असा सशस्त्र लढाने झाला, ज्याला म्हणतात 1857चा इंग्रजांच्या विरुद्ध झालेला मोठा लढा. मग आता प्रश्न पडतो की 1857च्या लढ्याची कारणं काय आहे. ती कारणं आपण या ठिकाणी बघूया. कशामुळे 1857चा लढा झाला, कशामुळे लोकांच्या मनामध्ये असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला, हे एक ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की 1857च्या लढ्याची किंवा उठावाची कारणे काय आहे. पहिलं कारण समजा की इंग्रज पूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या, त्यामध्ये बदल झाला. गावगाड्यासारखा पूर्वी गावातले लोक राज्यकारभार करायचे, गाव चालवायचे, परंतु गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून टाकली आणि त्यांच्याकडची नवीन व्यवस्था आपल्या भारतामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून गावगाड्यामध्ये अनेक बदल झाले, परंतु जनतेच्या मनामध्ये अस्थिरता आणि असुरक्षितेची भावना निर्माण झाली. हे कारण त्यामध्ये घडलं. दुसरं आर्थिक कारण काय घडलं हा उठाव घडायला. आर्थिक कारणामध्ये इंग्रजांनी काय केलं की इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. ठीक आहे, आर्थिक उत्पन्न तुम्ही वाढवतायत, परंतु महसूल पद्धतीमध्ये त्यांनी बदल केला. काय बदल केला? ठीक, शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीने महसुलाची वसूल आहे त्या ठिकाणी. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक येऊ ना येऊ तरी शेतकऱ्यांनी काही शेतसारा सरकारला भरायचा. म्हणजे पर्यायाने तो शेतकरी काय करायचा, आपल्या जमिनी सावकाराकडे गहाण टाकायचा आणि सरकारला, इंग्रजांना शेतसारा भरायचा, आणि शेवटी सावकारांनी त्या जमिनी बळकवायच्या. म्हणजे अशी चुकीची पद्धत, महसुलाची पद्धत आपल्या भारतात इंग्रजांनी अंमलात आणली आणि प्रचंड जबरदस्तीने शेतकऱ्यांकडनं महसूल व्यवस्था गोळा केली जायची. पर्याय त्याच्यामुळे परिणाम काय आला की शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था, शेती व्यवस्था कोलमडून पडली. दुसरा भाग आहे की इंग्लंडच्या पेठेमधील माल भारतामध्ये खपवायचा, म्हणजे त्यांचा माल आपल्याकडे खपवायचा आणि मग त्याचा आपला पैसा त्यांच्याकडे जायचा, असं ब्रिटिशांचं धोरण होतं. आणि त्यांनी तेथील उद्योगधंद्यावरती जाचक कर बसवले. म्हणजे भारतात विकसित झालेला हस्तकला आणि कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. म्हणजे आपल्या उद्योगांवरती, आपल्या उत्पादनावरती, आपल्या कापडावरती मोठ्या प्रमाणावरती कर बसवायचे, आणि कर बसवलं तर किमती वाढतात, किमती वाढल्या तर परिणाम खप होत नाही. मात्र हे आपल्या उद्योगांवरती केलं, त्यांच्या नाही. त्याचा परिणाम असा झाला की आपली अर्थव्यवस्था खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढासळायची. मग ती शेतीची अर्थव्यवस्था असेल, खेड्यातली अर्थव्यवस्था असेल, अनेक भारतीय कामगार, कारागीर त्यामुळे बेकार झाले, बेघर त्या ठिकाणी झाले. तर अशा प्रकारे सर्वांच्या मनामध्ये असंतोष इंग्रजांच्या विरुद्ध निर्माण वाढत गेला. हे एक आर्थिक कारण. म्हणजे थोडक्यात 1857चे कारणच उठाव काय झाला, त्याला कारण म्हणजे काय आलं की आर्थिक कारण, कशा प्रकारे पिळवणूक शेतकऱ्यांच्या ठिकाणी केली जायची हे लक्षामध्ये आलं. त्यानंतर पुढचंही सामाजिक कारण. आता सामाजिक कारण काय बघा, आता इंग्रज आपल्या रूढी परंपरा यामध्ये हस्तक्षेप करायला लागले. ठीक आहे, आपल्या भारतामधले जे काय अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात, ते त्यांच्या चालीरीतीप्रमाणे, त्यांच्या प्रथेप्रमाणे ते आपले परंपरापणे रूढी काय जे चालीरीती त्यांचं ते त्याप्रमाणे वागत असेल. परंतु याही गोष्टीमध्ये इंग्रजांनी हस्तक्षेप केला आणि भारतीयांना असं वाटू लागलं का इंग्रज काय करताय, आमच्या धर्मामध्ये, आमच्या चालीरीतीमध्ये हस्तक्षेप करतायत. त्याचा परिणाम काय आला की आणखीन इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यामध्ये सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत त्यावेळेस भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. हा एक
परिणाम त्यामध्ये कारण 1857च्या वेळेला घडलं. म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि पुढचं राजकीय कारण. तर राजकीय कारणामध्ये काय घडलं की 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली. पुढे डलहौसी नावाचा व्यक्ती आहेत, त्याने अनेक संस्थांना खालसा करून टाकली. गैरकारभार तुम्ही व्यवस्थित करत नाही, चांगला कारभार करत नाही, गैरकारभाराचं निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. सातारासारखं, नागपूरसारखं, झाशीसारख्या अशी संस्थानं तेथील, झाशीचं तुम्हाला माहिती आहे की राजाच्या दत्तक पुत्राचा वारस हक्क नामंजूर केला, झाशीची राणी लक्ष्मीबाई. म्हणजे अशा प्रकारे डलहौसीने काय केलं, ही जी छोटी मोठी राज्य होती, संस्थानं होते, राजे होते, राजवाडे होते, हे सगळे खालसा करून टाकले. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये एक अविश्वासाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजे थोडक्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारण त्या ठिकाणी घडलं गेलं. त्यानंतर हिंदी सैनिकांमधला असंतोष, म्हणजे आपले भारतीय सैनिक, आपल्या भारतीय सैनिकांना, हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी अतिशय तुच्छतेने, हीन दर्जेने वागवत होते. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसायचे. गोऱ्या सैनिकांपेक्षा आपल्या भारतीय सैनिकांना कमी पगार असायचा. आणि मग पुढे हळूहळू थोडेफार असणारे भत्ते ते सुद्धा आपले कमी केले. त्यामुळे हिंदी सैनिकांमध्ये असंतोष वाढला. आणि ही सगळी आर्थिक, सामाजिक किंवा हिंदी सैनिकांमधला असंतोष, राजकीय कारणं, ही सगळी कारणं 1857च्या उठावाला कारणीभूत ठरली. आणि त्यातलं तात्कालीन कारण आहे ते म्हणजे की तिथून खऱ्या अर्थाने हा वणवा पेटला. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याचे एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या. आणि त्यातली जी काडतुसं जी वापरली जायची, त्या काडतुसाचं जे आवरण आहे, त्या आवरण दातांनी तोडावं लागायचं. आणि मग त्या आवरणाला काय केले, गायीची चरबी त्या ठिकाणी आणि डुकराची चरबी लावलेली आहे त्या काडतुसांच्या बाह्य आवरणाला, अशी एक बातमी सैनिकांमध्ये पसरली. आता आपले सैनिक भारतीय सैनिक, आणि आपल्या भारतीय सैनिकांना, हिंदी सैनिकांना गाय म्हणजे ही पवित्र माता आहे, आणि गाय ही पवित्र देवता आहे. आणि अशा गायीची चरबी, डुकराची चरबी त्या काडतुसांना लावलेली, ती तोंडाने तोडावी लागतायत, अशी एक बातमी सैनिकांमध्ये पसरली, सगळीकडे पसरली. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना त्यामध्ये दुखावल्या गेल्या आणि सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्याचं कारण 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण मानलं जातं. मग वणवा पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यात ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर त्या इंग्रजांनी शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आणि शिवाय त्यांना जबर शिक्षाही करण्यात आले. त्यातच बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे नावाचा एक आपला सैनिक होता. मंगल पांडे याने इंग्रज अधिकाऱ्यांच्या या अन्यायाच्या वृत्तीला विरोध केला आणि विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यांवरती थाट गोळी झाडली. पुढे मंगल पांडेला अटक केली आणि पुढे फाशी देण्यात आली. ही बातमी जेव्हा चौकडे वनव्यासारखी, आगीसारखी पसरली, त्याचा परिणाम असा झाला की पुढे मेरठ छावणी होती आणि त्या मेरठ छावणीतल्या सिंधी सैनिकांनी सुद्धा पूर्ण फलटणीने बंड केलं. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले आणि पुढे 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यात त्यांनी मुघल बादशाह बहादूरशाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरवण्यात त्या ठिकाणी आली. असा आपला 1857च्या लढ्याचा स्फोट त्या ठिकाणी घडला. मग पुढे हा लढा कुठे वाढत गेला? पुढे ह्या लढ्याची व्याप्ती जर आपण बघितली तर प्रचंड व्याप्ती त्या ठिकाणी वाढत गेली. कुठे कुठे वाढत गेली? दिल्ली ताब्यात घेतली आणि दिल्ली ताब्यात घेतल्यामुळे आपल्या भारतीय सैनिकांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढला आणि मग भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही यामुळे प्रेरणा मिळाली. अरे बापरे, आपल्या भारतीय सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली, इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, बंड निर्माण केलं, ही प्रेरणा बाकीच्या सैनिकांमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून लवकरच हळूहळू हे उठाव जे आहे ते उठाव वाढत चालले आणि त्या उठावाचं लोण वणव्यासारखं उत्तर भारतापासून भारतामध्ये पसरलं. अगदी बिहारपासून तर राजपुतण्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचं निशाण उभारलं. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी अशा ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. पुढे हळूहळू हे लोण दक्षिण भारतामध्ये पसरलं. म्हणजे उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत हे सगळं इंग्रजांच्या विरुद्ध लोण त्या ठिकाणी पसरलं. पुढे नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले.
सातारा छत्रपतीचे वारसदार तुम्हाला माहिती शहाजी प्रताप सिंह, कारभारी गंगोळ बाबूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर जवळील भागोजी नाईक इत्यादी हे सगळे लढण्यासाठी अग्रगणी होते. नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ सुरगाणा तालुका आहे आणि त्या पेठ सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही सुद्धा त्यामध्ये सामील झाल्या. आणि 1857च्या साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल लोक एकत्र आले आणि भिल्लांनी उठाव केला. पुढे सातपुडा परिसरामध्ये शंकर शहानी लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात 400 भिल्ल आणि स्त्रिया त्या ठिकाणी सहभागी झाल्या. एवढा प्रचंड लढा इंग्रजांच्या विरुद्ध उभा झाला. या सगळ्या 1857च्या लढ्याचे नेतृत्व 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह अब्दालीसारखा परक्याने हिंदुस्थानावरती आक्रमण केलं आणि प्रचंड आपल्या भारतातली संपत्ती लुटून नेली. हा जो परकीय नादिरशाह अब्दालीशाह सारखे आपल्या भारतात कित्येक वेळा आले आणि इथली प्रचंड संपत्ती लुटून नेली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावरती घेतली आणि त्याच भूमिकेतून मराठे त्या अब्दाली विरुद्ध पानिपतवरती लढले. परंतु 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूरशाह हा इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूरशाहचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची जी सूत्र आहे त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली. त्याचा परिणाम असा घडला तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळे आपले हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे ऐक्य त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हे सगळे, हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचं नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावांचे स्वरूप विशेष उग्र त्या ठिकाणी होते. असे उठाव ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी झाली. अशी लढ्याची व्याप्ती प्रचंड मोठ्या त्या ठिकाणी वाढत गेली. लढ्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. पुढे आपल्याला बघायचं आहे बिमोड. भारतीय इंग्रजांशी प्रामाणिकपणे लढले. त्यामध्ये सैनिक असेल, जमीनदार असेल, राजे असेल, सेनापती असेल आणि जनताही होती. हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला आणि सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश हळूहळू मिळत गेलं. पण काय झालं नेमकं की परंतु इंग्रजी सत्तेची सैन्य संख्या आणि प्रशासकीय ताकद मोठी होती आणि मग इंग्रजांनी उठावाचा बिमोड करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये साम, दाम, दंड, भेद, नीती या सगळ्या गोष्टींचा अवलंब इंग्रजांनी केला आणि शेवटी याच धक्क्यातून इंग्रज सत्ता लवकर सावरली आणि पुढे 6 महिन्यातच गेलेली सर्व ठिकाणी पुन्हा मिळवली. त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्यात, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे धारातीर्थी पडले, प्राण दिले त्यांनी, प्राण गेले यामध्ये लढ्यामध्ये. पुढे बहादूरशाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांना नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर तात्या टोपे यांना 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले. पण फितुरीमुळे तात्या टोपे पकडले गेले. त्यांना पुढे तात्या टोप्यांना फासावरती जावं लागलं. अशा रीतीने 1857च्या अखेरीपर्यंत हा लढा कठोरपणे इंग्रजांनी शेवटी तो दडपून टाकायचा प्रयत्न केला आणि 1857चा लढा दडपून टाकला त्या ठिकाणी. आता एकंदरीत ह्या लढ्यामध्ये जर आपण बघितलं तर जरी लढ्याची सुरुवात ही हिंदी सैनिकांच्या असंतोषामधून झाली पण तिथपर्यंत थांबलं नाही. जरी हिंदी सैनिकांच्या असंतोषामधून ह्या लढ्याची ठिणगी पडली परंतु पुढे शेतकरी, कारागीर वर्ग असेल, सामान्य जनता असेल, आदिवासी लोक हे सगळे इंग्रजांच्या विरुद्ध एकत्र आले आणि असं ठरवलं की या अन्यायकारी जी राजवट आहे या अन्यायकारी राजवटीचा बिमोड करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा एकत्रित महासंग्राम त्या ठिकाणी केला. त्या लढ्यामध्ये हिंदू असेल, मुसलमान असेल, विविध जाती धर्माचे लोक मोठ्या ताकदीने ऐक्य भावनेने त्या ठिकाणी उभे राहिले आणि इंग्रजांच्या या भारतामधून उच्चाटन करणे हे सर्वांचं एकच समान ध्येय त्या ठिकाणी होतं आणि म्हणून या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. म्हणूनच हा जो लढा आहे याला व्यापक स्वरूप, राष्ट्रीय स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि 1857चा एक मोठा लढा त्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध लढला गेला. पण यश मात्र आलं नाही कारण 1858च्या शेवटपर्यंत इंग्रजांनी हा लढा 6 महिन्यात अगदी दडपून टाकला.
पुन्हा त्यांची गेलेली सगळी प्रदेश राज्य पुन्हा इंग्रजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली. मग असं काय झालं की हा लढा यशस्वी ठरला नाही? मग हा लढा अयशस्वी म्हणजे यशस्वी का ठरला नाहीत? मग हा लढा अपयशी का झाला? याची कारणं आहेत. आता 1857च्या लढाखालील कारणामुळे अपयशी ठरला, अयशस्वी ठरला झाला. काय? त्याचं कारण असं आहे की लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. काही ठराविक प्रदेशामध्ये, काही ठराविक छावणीमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढा त्या ठिकाणी झाला. पण त्यावेळेस हाच 1857चा लढाचा संपूर्ण एकसंघपणे संपूर्ण भारतात एकाच वेळी जर उभा राहिला असता तर कदाचित त्याला यश नक्की झालं असतं. कारण अपयशाचं पहिलं कारण आहे लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता प्रचंड होती, पण उत्तरेकडे राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे लढ्यापासून अलिप्त राहिले. म्हणजे इथं थोडक्यात सगळ्या भागामध्ये हा लढा उभा राहिला नाही. ते एक कारण. सर्वसामान्य नेत्यांचा अभाव. आता लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधामध्ये एकसंधपणा त्या ठिकाणी आला नाही, हे कारण ठरलं. आणि राजे राजवाड्यांचा पाठिंबाचा अभाव. कारण इंग्रजी सत्तेचा त्रास कुणाला होत होता? सामान्य जनतेला होता आणि संस्थानिकांना पण होता. पण त्यापैकी काहींना सोडलं, त्यापैकी काही सोडले तर काही इंग्रजांची एकनिष्ठ राहिले. हा एक कारण त्या ठिकाणी झालं. लष्करी डावपेचांचा अभाव. आता तसं एकंदरीत आपण विचार केला तर भारतीय सैनिक शौर्य होते, धाडसी होते, शौर्यवान होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. कारण दिल्ली जिंकली पण ती ताब्यात ठेवता आलं नाही, टिकवता आली नाही. आणि तसेच उठावकऱ्यांजवळ प्रचंड आपल्या भारतीयांजवळ सशस्त्र नव्हती आणि इंग्रजांची ताकद मोठी होती, शस्त्र होती, ताकद होती, सैन्य भरपूर होतं, शिस्त होती, अद्ययावत शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे होती. या सगळ्या कारणामुळे त्या ठिकाणी अनुभवी सेनानी होते आणि दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्याच हातात असल्यामुळे हालचाली जलद आपल्याला करता येत नव्हत्या आणि त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाई ह्या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचावरती जिंकाव्या लागतात. असे अनेक 1857चे म्हणजे अपयशी कारणं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीत इंग्रजांना अनुकूल. कारण इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमिनियन युद्ध नुकतेच संपलेले होते. त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. जगातील अनेक देशांबरोबर इंग्रजांचा व्यापार होता. इंग्रजांजवळ जी आरमाराची ताकद आहे, सागरी आरमार ज्याला म्हणतात, ती आरमारी ताकद मोठी होती आणि याच्या उलट उठावकऱ्यांची परिस्थिती होती. म्हणजे अशा परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय ज्या गोष्टी होत्या त्या इंग्रजांच्या बाजूने चांगल्या प्रकारे होत्या. मग या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय झाले? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. कारण कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला, भर पडत गेली त्यातून. त्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव त्यावेळेस इंग्लंडच्या राणीला झाली आणि म्हणून भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हातात सुरक्षित नाही असं राणीला वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा केला आणि त्यात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. त्यातून गव्हर्नर जनरल हे पद गेलं आणि व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आलं आणि म्हणून लॉर्ड किनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय ठरला. तसेच भारतीयांविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे स्वतंत्र पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण त्या ठिकाणी करण्यात आलं. पुढे मग राणीने एक जाहीरनामा काढला. राणीनं काय जाहीरनामा काढला? इंग्लंडची राणी त्यावेळची व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. तिने काय सांगितलं की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश असेल, धर्म असेल, जात किंवा जन्मस्थान यावरून आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही आणि शासकीय नोकऱ्या आम्ही देऊ, गुणवत्तेवर दिल्या जातील आणि जे भारतीयांचे ते काय जात, धर्म, वंश, परंपरा आहेत यामध्ये आम्ही धार्मिक गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा आमचं इंग्रज सरकार किंवा इंग्रज आम्ही हस्तक्षेप करणार नाही असा राणीने जाहीरनामा काढला. आणि संस्थानिकांनी केलेले जे करार आहेत ते पण सुद्धा पाळले जातील. तसेच कोणत्याही कारणासाठी संस्थानिक खालची केली जाणार नाही अशी ग्वाही, असे आश्वासनं या राणीने तिच्या जाहीरनाम्यामध्ये दिले होते. पुढे भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजांचे सैन्याचं प्रमाण वाढवण्यात आलं. त्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रजी अधिकाऱ्यांच्याच ताब्यात ठेवला
लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली आणि भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये उठाव करणार नाही याची काळजी त्यांनी पुरेपूर त्या ठिकाणी घेतली. तर अशा प्रकारे त्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी गेले, धोरणात्मक बदल. शेवटी धोरणात्मकमध्ये काय केले त्यांनी की भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. पण त्याचबरोबर भारतीय समाज आणि सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही, एकत्र राहणार नाही याची सुद्धा पुरेपूर काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली. मग भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील, वाद निर्माण होतील, भेदभाव निर्माण होतील. भारतीय समाज एकत्र राहणार नाही, एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील. हे धोरण राबवलं जाऊ लागलं. थोडक्यात इंग्रजांनी या नीतीचा अवलंब केला, ज्याला आपण म्हणतो फोडा आणि राज्य करा. हेच इंग्रजी राज्याचं सूत्र राहिलं, फोडा, छोडा आणि राज्य करा. तर अशा प्रकारे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे राज्यसंस्थेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि त्यातूनच 1857चा हा स्वातंत्र्य लढा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत त्या ठिकाणी ठरला. असा आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे हा एक महत्त्वाचा स्वातंत्र्य लढा इंग्रजांच्या विरुद्ध लढला गेला. त्यातून आपला देश हळूहळू पुढे स्वतंत्र होण्याच्या मार्गावरती चांगला बदल त्या ठिकाणी घडून आला हे आपल्या लक्षात एकंदरीत त्या इतिहासावरून किंवा ह्या लढ्यावरून येतात. तर सर्वांना हा जो घटक आहे 1857चा स्वातंत्र्य लढा हा घटक तुम्ही व्हिडिओद्वारे वारंवार त्या ठिकाणी बघा, अभ्यासा. त्यानंतर त्याचे स्वाध्याय तुम्ही आपल्या वर्गपाठवहीमध्ये सोडवा. धन्यवाद.